लाली, ए लाली. हा दादा. इकडे जरा. हा काय दादा? लाली जरा माझं काम आहे, मी बाहेर जाऊन येते. तर ओवाळणी आत्ता करून घेतली चालेल? आता तू म्हणतायस तर मग करून घेऊ होय ना. उमा जरा आरतीचं ताट आणतस काय? होय होय. हा बघितलंस आहे माझी बहीण किती समजूतदार आहे ते. होय तर आता ओवाळणी मिळतली ना. धीर काय आता का आहे काय? लालीताई हा हे घ्या. हा थांब दादा, माका ही ओवाळणी नको. हा लालीताई असं काय करतास? हक्क हा तुमचो, घ्या. हा ना, मग त्याच हक्कान मी मनातली एक गोष्ट मागणार आहे. ती माका ओवाळणी म्हणून दे. देशील ना? अगं माग ना, विचारतेस काय? देणारच, भाऊ आहे मी तुझा. मग माका वचन दे. अगं बोल तरी. या घरान माका सगळा काही दिला. डोक्यावर छप्पर नव्हता तेव्हा डोक्यावर छप्पर दिल्यान. माझ्या श्रीनूचा सगळा तुम्हीच बघितला. अगं त्यात नवीन काय? माझा कर्तव्य आहे हा, आणि तुझा मुख्य म्हणजे अधिकार हा. हा ना, त्याच अधिकारान माझ्या श्रीनूसाठी तुझ्या निशीचो हात मागताय. नको त्या येळाक नको ता मागितल्यान धीर म्हणून नाही का. श्रीनू आणि निशी एकत्र लहानाचे मोठे झाले, पण यो विचार माझ्या मनात कधीच आला नाही. पण दादा, पण लाली श्रीनूपेक्षा दुसरा चांगला मुलगा माझ्या निशीला आयुष्यात कधी मिळणार नाही. दादा, लाली आमका मान्य हा. दादा कधीचा मुहूर्त काढायचा? नाही, तुझीचं लग्न झालं ना की लगेच दोघांचं लग्न लावून टाकू. नाही नाही लाली, खूपच घाई होईल ग. होय, म्हणजे आता लगेच नको. दोघांच्याही परीक्षा आहेत ना. 2-3 महिन्यात दोघांच्याही परीक्षा संपतील, मग बघू आपण काय तर. होय, उमा म्हणताय ते माकाही पटता. पण दादा, पोरांची वय अशी असत, चुकून काय झालं म्हणजे. नाही लाली, आपला श्रेणू काय किंवा निशी काय आयुष्यात कधीच चुकीचं वागणार नाही. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय श्रेणू किंवा निशी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय घेणारच नाही, माका खात्री असा. या दोघांचा विषय आता परीक्षा झाल्यानंतरच काढायचा. आणि हो लाली, मुख्य म्हणजे घरात कोणालाच बोलायचा नाही, विषय पण काढायचा. तुझं लेक श्रेणू या घरचा जावई होणार, ही भाऊबीज एक भाऊ आपल्या बहिणीला देतोय आज. काल रात्रभर लालितांच्या बोलण्याचा विचार करत होतास ना? आपली पोरं एवढी मोठी झाली कधी कळलंच नाही. आठवतंय
या अंगणामध्ये पोरं खेळायची, बागडायची, भांडायची. शेनू कधी पडला की निशी धावत धावत जायची आणि त्याच्या जखमेवरती माती लावायची. आणि निशीला कोणी खेळायला बरोबर घेतलं नाही की शिदून धावत जायचा आणि निशीबरोबर भातुकलीचा खेळ मांडायचा. एकमेकांना सावरून घेणारी पोरा आता आयुष्यभर एकमेकांना साथ देणार. पण लेकीच्या बापाच्या मनात लेकीचं लग्न ठरल्यानंतर जी भावना येते ना, तीच भावना माझ्या मनात येते. आपल्या शिदूच्या हातात आपल्या निशीचा हात देणार, पण तरी पोर दुसऱ्याचाच होणार ना. अहो पण आता आपला निशी आपल्यापासून लांब जाणार नाही. पण अजून किती दिवस? आज ना उद्या शिनू स्वतःचं घर घेईलच ना, जातीलच ना दोघं. होय खरा, तेव्हाच तर आपल्या निशीचा तिचा स्वतःचा संसार सुरू होईल. भातुकलीचा खेळ मांडणारी आपली पोरा आता स्वतःचा संसार सुरू करतील. पण उमा, मला खात्री आहे शिनूपेक्षा दुसरा चांगला जोडीदार आपल्या निशीला मिळणार नाही. मला पूर्ण खात्री आहे. आणि आपल्या या एका निर्णयामुळे घरातली विस्कटलेली नाती सुद्धा जुळतली बघा. आपलं घर, आपली नाती, आपले संस्कार एकमेकांना बांधलेलेच राहतील कायमचे. खरंच ह्यावेळची दिवाळी खरोखर आनंद देऊन गेली. अगदी खरा बोललास. सॉरी 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 काय श्रीनिवास, किती वेळा धडकशील? अरे याला काय अर्थ आहे? स्वतः एकतर फोन मध्ये एवढी घुसले की आजूबाजूला काही लक्षच नाही. एक्सक्यूज मी मिस्टर श्रीनिवास, फोन मध्ये घुसायला रेंज हवी ना इथे. आणि वायफाय बद्दल तुझ्या दादा मामाला तुला विचारायला जमणार आहे का? नाही ना? मग बोल. या घरात ना एक कोर्स करणंही शक्य नाही. बेसिक गरज आहे, रोटी कपडा मकान अँड वायफाय. या घरात कोणी ऐकेल तर ना. बघ ठीक आहे, मला माहिती आहे, मला पण वाटतं तसं, पण हो, पण मग दादा मामांजवळ बोलणार कोण? आणि म्हणे इथे सगळं योग्य ते होत. ठीक आहे ठीक आहे, मी आजच्या आज काही करून या घरात वायफाय बसवण्याची परमिशन घेतो. बस जमेल ना? नाही तू बघ आता. हा बघते ना, जा. हा बघ, मी इकडे चालले. श्रीनिवास, जमेल ना नक्की? नीरज सरांचा फोन. उमाई, ही फुलं दादा मामाने तुला द्यायला सांगितले. उमाई, आज खूप दिवसांनी देवांच्या फुलांसोबत आंबोलीचा गजरा सुद्धा आलाय ना. श्रीनू, अरे आमचं लग्न झाल्यापासून न विसरता फुलांच्या अगदी खाली आंबोलीचं गजरू दे दिले. पण गेल्या काही दिवसापासून जा काही घडतं ना घरात, मग भीती वाटू लागली होती रे की नाही श्रीनू, आज यो आंबोलीचं गजरू त्यांनी. उमाई, तुम्हा दोघांमध्ये किती मतभेद असले ना तरी तुमचं एकमेकांवरचं प्रेम हे कायम या आबोलीच्या फुलांसारखंच आहे. खरं सांगू, आज ही फुलं देताना मला दादा मामा जरा जास्तच प्रेमळ वाटला, अगदी पूर्वीसारखा. काही झालंय का उमाई?
नक्कीच काहीतरी विशेष आहे. मला खात्री आहे तू मला नक्कीच सांगशील. सांगेन, वेळ येईल ना की सांगेन तुका. बरं ठीक आहे. हा, आता हे एवढं सगळं छान छान घडतंय तर मला सुद्धा तुला एक गोष्ट विचारायची. सर्वेश्वरा, आता काय झालं? नाही नाही, काळजी करण्यासारखं काय नाही अगं. फक्त दादा मामाकडनं एका गोष्टीची परवानगी घ्यायची होती. कसली परवानगी? मग अगं, आपल्या घरात फोनला रेंज येते जाते आणि त्यात ओवीला एक कोर्स करायचा आहे. त्यासाठीचे तिचे जे क्लास असतात ना ते रोज असतात. तिला रोज ती रेंज शोधत घराबाहेर पडावं लागतं. आता रोज रोज तिच्यासोबत कोण जाणार ना. म्हणून तिचं असं म्हणणं होतं की घरात जर आपण वायफाय लावून घेतला तर. असा ओवी म्हणाला? हो खरं तर, पण अगं माझ्या रिसर्चसाठी सुद्धा इंटरनेट लागतंच ना. मी तर कित्येकदा रेंज शोधत शोधत पार रस्त्यापर्यंत जाऊन पोचतो. तर मला सुद्धा बरं पडेल ना. त्यात आता निशीची फायनल एक्झाम पण येणार आहे. तिच्या अभ्यासासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लागतात तर तिला पण बरं पडेल. आणि आपल्या निशीचा स्वभाव तुला माहिती आहे ना, तिला असं ओवीसारखं स्पष्टपणे बोलता येत नाही. आपल्याला काय हवं नको ती कधीच सांगणार नाही. आता तिच्या अभ्यासासाठी पण तिचाही विचार करायला हवा ना. किती विचार करतस निशीचो. सांग ना उमाई, तू बोलशील ना दादा मामाशी? आता एवढीच जर गरज असत तर बोलताय मी यांच्याशी. थँक्यू. येतो मी. चिनू थांब. हा, आता हे काय अचानक? काय नाही, ये तू. बरं. सर्वेश्वरा, दोघांना कळत एकमेकांचा विचार करू लागले आहेत. दोघं एकमेकांना किती सांभाळून घेतात. माका खात्री हा श्रीनू निशिक नक्कीच पसंत पडात. आणि यांचं लग्न झाला की नशीब उजळत माझ्या निशीचा. हॅलो सर, बोला. निशिगंधा, बिझी आहेस का? नाही सर, ते मी काल तुला मी बॅकहँड बद्दल जरा जास्तच बोललो. तू काय लगेच प्रॅक्टिसला लागू नकोस. माझ्याकडे बॅकहँडच्या काही नवीन एक्सरसाइजेस आहेत, आपण त्या करूया. पण मी तेच. तू ऑलरेडी प्रॅक्टिस करत होतीस. तुम्हाला कसं कळलं? मी माझ्या प्रत्येक प्लेअरला ओळखतो आणि तुला तर जरा जास्तच. निशिगंधा, हो सर. तुला कळतं ना मी काय बोलतोय. आपण बॅकहँडची स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून प्रॅक्टिस करू. ठीक आहे सर. तुम्ही निघालात का कॉलेजला यायला? हो, बस निघतच आहे मी. एनिवे, बावशीवरून जास्त काही वेळ लागत नाही. आय शुड बी देअर इन 20 minutes. बावशीवरून? हो का, काय झालं? सर, मग तुम्ही माझ्या घराच्या अगदी जवळ राहता. ओ, दॅट्स ग्रेट. मग एक काम कर ना, तू प्रॅक्टिसला माझ्यासोबतच येत जा. हे बघ, मी तुला फक्त हेल्प म्हणून म्हणतोय. ये जा करण्यात, प्रवासात दमण्यापेक्षा तू तेवढी एनर्जी गेममध्ये टाकू शकशील, गेममध्ये 100% देऊ शकशील म्हणून सांगतो. आणि ते इम्पॉर्टंट आहे ना. एनिवे, इट्स युअर डिसिजन. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? म्हणजे मी यायला तयार आहे सर. फक्त घराजवळ नका थांबू. ती कमान आहे ना पुढची, हा, त्या कमानी जवळ थांबा. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू कशाला? मी फक्त माझ्या प्लेअरसाठी करतोय. माझ्या प्लेअरने इम्प्रूव्ह व्हावं, त्याची गेम इम्प्रूव्ह व्हावी यासाठी करतोय. सो इट्स ओके. आय सी यू. हो सर. आहे, घे चाय घे. अगो मगाशी पियालाय मी. अगो असं काय करतस? लेकीच्या हातचो घे ना, घे. प्रेमान दिली असतील ना लेकीन तर बरा होता.
पण या सगळा कशासाठी ना आता कळतं आम्हाला. आहे अजून रागवलंस? बघे काय आरती ओवाळू तुझी. काल का तू उतावळेपणा दाखवलंस ना बरं नाही वाटलं माका. मी तुका म्हंटल होतंय ना सगळ्यांका येळ इल्यानी सांगतय म्हणान. आहे कालचीच वेळ बरोबर होती. कारण माका माहित होता ओवाळणीत मी जा काय मागे ना त्याच्यासाठी दादा नाही म्हणणार नाही. हो निशी काय चाललं? ते मी कॉलेजला. अगो इकडे ये इकडे. आत्या मला ना खरंच खूप उशीर झालाय. मी नंतर ये म्हणतय ना ये. को तुझी सासूगिरी करू नका माझ्या नातीवर. हा मी काय म्हणतय अगो तू ना चांगला अभ्यास कर लवकर लवकर परीक्षा दे आणि चांगल्या मार्कान पास हो. हा हो पण तू असं अचानक का विचारतेस? अगो ते काळजी वाटतं तुझ्या आतेक तुझी म्हणान होय ना. हा हा नीट जा. हा श्रीनुक पाठवू काय सोबत? थांब जरा श्रीनू. अगो मी जाते मला उशीर झालाय. अगं. मी जाते. हा नीट जा नीट जा. हो, हो, हो. हा, हा. छान दिसतंय हा आबोलीचं गजुरो. अहो एक विचारूचा होता. बोला ना. तर काही तर वायफाय असता ना हा त्याचा काय? त्याची आजकाल गरज लागता म्हणे अभ्यासासाठी. म्हणजे काही शोधूचा असतात ना तर त्याच्यावर शोधता येतं असं श्रीनू सांगत होता. तर ता जर आपण घरात लावून घेतलं असतं तर. आपण हे वायफाय कोणासाठी हवं आहे? त्या पाहुणीने सांगितलं नाही ना? ते का पण गरज हा नाही. म्हणजे दिवसभर एकटा असतं ना आता काहीतरी कोर्स करूचा म्हणत होता म्हणून त्याच्यासाठी गरज हा. बाकी काय नाही. त्याका पण वेळेचं बंधन असतं ना. म्हणजे लंडनच्या वेळेप्रमाणे चालतात ना त्याचे क्लास. आणि ज्या वेळेत त्याचे क्लास असतात त्यावेळे असं घराबाहेर पडता येण्यासारखं नाही. म्हणून जर घरातच आपण. मग त्याच्यामुळे घरात काय एक होणार नाही हो. तुम्ही विचार करतास तसं खरंच काय एक होणार नाही. श्रीनून कधी काय आपल्याकडे मागितलेला काय? पहिल्यांदा काहीतरी मागता तर ते का. खरं तर उमा या गोष्टीक माझा विरोध. घरामध्ये वायफाय आला की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असणार आणि त्या मोबाईलवर सगळेजण असणार. मुख्य म्हणजे मोबाईल हातात आला की माणसांचा आपापसातला बोलणाच बंद होतो, जे मला मान्य नाही. पण आपण उगाच तंत्रज्ञानाचा विरोध करून प्रतिगामी होता कामा नये. मुख्य म्हणजे या सगळ्यात श्रीनूचं नुकसान होऊ द्यायचं नाहीये मला. आता तो माझ्या बरोबरीने घर चालवणार आहे त्यामुळे त्याच्या गरजेच्या काही गोष्टी त्याच्या इच्छेनुसार त्याला हव्या असतील तर त्याचा स्वीकार मला करावाच लागेल ना. म्हणजे वायफाय. माझी परवानगी आहे पण माझा श्रीनूवर जेवढा विश्वास आहे तेवढाच त्या पाहुणीवर नाही. उमा माझ्या 3 अटी असत. एक म्हणजे ते वायफायचं मशीन आपल्या खोलीत लागत. दुसरी त्याचा उपयोग फक्त अभ्यासासाठी होत. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री 9 वाजता ते बंद होईल. त्यानंतर चालू होणार नाही. हे मान्य असेल तर मी तयार. हाय हाय. करून दाखवलं मी. काय? ते नाही का ते तू मला किरकोळ चॅलेंज दिलं होतंस ते. वायफाय? सिरियसली? हो. तुझ्या दादा मामाने होकार दिला? मला आत्ताच उमाईने निरोप दिला की या घरात या खोतांच्या घरात फायनली वायफाय लागणार.
म्हणजे तुझ्या दादा मामांनी खरंच होकार दिला? अगं त्यांच्या परमिशन शिवाय या घरात काही घडतच नाही. येस 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 येस. फक्त त्यांनी काही नियम घालून दिलेत, ते फक्त आपल्याला पाळावे लागतील. नियम? हा. कोणी किती डाटा वापरायचा ते सांगितलंय का? छे छे, एवढे काही नाही. फक्त असे किरकोळ रूल्स आहेत, ते फक्त पाळावे लागतील. किरकोळ ॲज इन? नियम क्रमांक 1, या वायफायचं कनेक्शन दादा मामाच्या खोलीत असेल. व्हॉट? हो. नियम क्रमांक 2, या वायफायचा वापर फक्त आणि फक्त अभ्यासाकरता केला जाईल. आणि 3, दादा मामाच्या परमिशनने रात्री 9 वाजेपर्यंतच आपण हे वायफाय वापरू शकतो. ह्यापेक्षा वायफाय लावलं नसतं ना, तेच बेटर झालं असतं. का? श्रीनिवास, त्यांनी दिलेल्या वेळेत मी कसा अभ्यास करायचा? इकडचे 9 म्हणजे तिकडचे 4:30 PM. कसे क्लासेस अटेंड करायचे मी? काही उपयोग नाही या वायफायचा मला. इथेही ॲज युजल त्यांना हवं तेच होणार.